नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। मी आप्पासाहेब मोहोरकर। व्हिडिओचा विषय आहे मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत उपोषण सुरू झाल्यानंतर त्यांच्याच आमरण उपोषणाला विरोध करणाऱ्या लक्ष्मण हाके यांचा। मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केले। आज सकाळी मोठं शक्ती प्रदर्शन करत मनोज जरांगेंनी मुंबई गाठली। मनोज जरांगेंसह लाखो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत। आता आरक्षणाची लढाई जिंकून डोक्यावर गुराळ पडल्याशिवाय इथून हलायचं नाही असं सांगत मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्णय मनोज जरांगेंनी घेतलाय। आता जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झाल्यानंतर मात्र ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलाच्या आंदोलनावर जोरदार टीका करत जरांगे यांचं आंदोलन हे आरक्षणासाठी नसून राजकीय अजेंडा असल्याचं म्हटलं आहे। 5-10% मराठे झुंडशाही करून मुंबईत शिरले आहेत, तर गावगाड्यातील 50% ओबीसी जर एकत्र झाला तर तुमचं काय होईल याचा विचार तुम्ही करावा, असा इशारा देखील लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला दिलाय। 10% आरक्षण देऊनही जरांगेंना ओबीसीतून आरक्षण का हवं आहे असा प्रश्न देखील हाकेंनी उपस्थित केला। तर सत्तेत असलेल्या अजित पवारांचे आमदार हे मनोज जरांगे पाटील यांना उघड पाठिंबा देत आहेत। त्यामुळे जरांगेंचं आंदोलन हे आरक्षणासाठी नसून ते सरकार उलथवण्याची भाषा करत आहेत। कारण गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाचा अर्थ लक्ष्मण हाके यांनी राजकीय अजेंडा असल्याचा लावला आहे। त्यामुळे आता उद्या पुण्यामध्ये ओबीसीचं आरक्षण बचावण्यासाठी एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला ओबीसीच्या महत्त्वाच्या संघटनांचे पदाधिकारी असणार आहेत आणि या बैठकीतून ओबीसीच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे। तर आज अगदी सकाळपासूनच मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। 5 वाजेपर्यंत या उपोषणाला पोलिसांनी परवानगी दिली आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे आणि पोलिसांकडे पुन्हा एकदा विनंती केली आहे की आम्हाला वेळ वाढवून द्या उपोषणासाठी आणि आंदोलनासाठी। जर 1 दिवसाची तुम्ही परमिशन देत असाल, 1 दिवसाची परवानगी देत असाल तर 1 दिवसामध्ये आमच्या मागण्या मान्य करा, आम्ही मुंबई सोडू, असं यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून आझाद मैदानाकडे कूच करत आहेत। त्यामुळे मुंबईतील वाहतूक यंत्रणेवर मोठा ताण पडताना पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे आता मनोज जरांगे पाटील हे 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी आंदोलन करतील, त्यानंतर त्यांच्या आंदोलनाला परवानगी नसणार आहे। त्यामुळे आता सरकार यामध्ये कशा पद्धतीने निर्णय घेतं, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारची भूमिका काय आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका।